Good afternoon, friends. So before lockdown, I think in last lecture we had completed our syllabus till stack. So this is the diagram that we have seen in stack. So how process get allocated, how memory to the process get allocated using stack. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एखादं फंक्शन, लोकल फंक्शन ज्यावेळी कॉल होतं त्यावेळी त्याला मेमरी मिळते, ती स्टॅकमध्ये मिळते. आणि स्टॅक आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्टॅकमध्ये ज्यावेळी इलेमेंट पुश केला जातो तर तो टॉप ऑफ द स्टॅकला पुश केला जातो. सो जर पहिल्यांदा सॅम्पल फंक्शन जर कॉल केलं गेलं तर ते स्टॅकमध्ये ह्या पद्धतीने येईल. आणि हे आता आपण जे बघतोय आय वाय एक्स, सो दीज ऑल आर लोकल व्हेरिएबल्स ऑफ सॅम्पल फंक्शन. सो प्रिव्हियस एफ बी म्हणजे काय, प्रिव्हियस फ्रेम बेस, म्हणजे ज्या फंक्शननं सॅम्पलला कॉल केलं तर हा पॉइंटर त्या फंक्शनला पॉईंट करतोय. आता समजा सॅम्पल फंक्शननं जर कॅल्क्युलेट फंक्शन जर कॉल केलं तर स्टॅकची पोझिशन कशी असेल तर आपण ह्या डायग्राममध्ये ती बघू शकतो इथं. म्हणजेच काय, तुमचं सॅम्पल फंक्शन स्टॅकच्या बॉटमला राहील आणि नवीन कॉल केलेलं फंक्शन कॅल्क्युलेट फंक्शन हे टॉप ऑफ द स्टॅकला येईल. आता इथं आपण बघू शकतो की हा लोकल डेटा आहे जो कॅल्क्युलेट फंक्शनला लागणार आहे. आणि प्रिव्हियस एफ बीमध्ये तुमच्या लोकल फंक्शनचा ॲड्रेस आहे, तो जो प्रिव्हियस तुमच्या स्टॅक बेस फ्रेम बेसला पॉईंट करतोय. तर आज इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की फ्रेम हीप मेमरी ॲलोकेशनसाठी कसं यूज केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन अँड नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन. सो हीप परमिट्स allocation and deallocation of memory. Heap permits allocation and deallocation of memory in random order. So what is mean by random and what is mean by continuous memory allocation? I think this example we have discussed lot of time before this. Random memory allocation केव्हा होतं, ज्यावेळी मी व्हेरिएबल्स डिक्लेअर करताना फॉर एक्झाम्पल इंट ए बी सी ह्या पद्धतीने जर मी व्हेरिएबल्स डिक्लेअर केले तर ए बी आणि सीला मिळणारी मेमरी ही रँडम असते. म्हणजेच काय, एला कदाचित मेमरी मिळेल 1000 to 1004 बाईट्स एम बीपर्यंत, हे 4 बाईट्स त्याला मिळतील. बीला कदाचित मिळाले असतील 3025 to 3029 समथिंग. म्हणजे रँडमली कुठंही त्याला मेमरी मिळू शकते. आणि कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन म्हणजे काय, कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं होतं की ॲरेजमध्ये कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन यूज केली जाते. ओके, सो कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन म्हणजे तुमचे सगळे इलेमेंट्स हे कंटिन्युअस आहेत मेमरीमध्ये, कुठंही फ्री एरिया त्याच्यामध्ये मिळणार नाही तुम्हाला अजिबात. सो हीप आपण आता जो अभ्यास करणार हीपचा, ह्याच्यामध्ये रँडम मेमरी ॲलोकेशनचा यूज केला जातो. अँड ॲलोकेशन रिक्वेस्ट बाय प्रोसेस रिटर्न विथ पॉइंटर टू द ॲलोकेटेड मेमरी एरिया इन द हीप अँड द प्रोसेस ॲक्सेसेस द ॲलोकेटेड मेमरी एरिया थ्रू दिस पॉइंटर. म्हणजे ज्यावेळी मेमरी ॲलोकेट केली जाते तर त्या मेमरीचा एक पॉइंटर हा कुठंतरी त्याचा ॲड्रेस स्टोअर केला जातो, त्याला आपण पॉइंटर म्हणणार. आपण म्हणत आहे पॉइंटर काय होल्ड करतं, तर पॉइंटर एखाद्या डेटाचा ॲड्रेस होल्ड करतं. तर हीप मेमरी ॲलोकेशन कुठल्या पद्धतीनं आपण मॅनेज करणार आहे तर युझिंग पॉइंटर. आपण आता ह्या डायग्राममध्ये ते बघणार आहोत. डी ॲलोकेशन रिक्वेस्ट मस्ट प्रेझेंट अ पॉइंटर टू द मेमरी एरिया टू बी डी ॲलोकेटेड. म्हणजेच जर तुम्हाला ती मेमरी डी ॲलोकेट करायची असेल परत तर तो पॉइंटर ॲड्रेस तुमच्याकडे रेफरन्स याचा असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की बाबा कोणती नेमकी मेमरी मला फ्री करायची. सो फ्रेंड्स, हिअर इन दिस डायग्राम वी कॅन सी दॅट वी हॅव 3 प्रोसेसेस अँड ऑल 3 प्रोसेसेस ॲड्रेस हॅव बीन होल्ड बाय फ्लोट PTR1, float PTR2 and INT PTR. So now suppose that the first process require 20 bytes in a memory, so this memory has been allocated here. So second process requires some 16 bytes, its memory allocated here immediately after 20 bytes, and its address is been held by float PTR2. Now suppose that process 3 required some 40 bytes which have been allocated here after 16 bytes, and its address is been held by INT PTR. So this 40, 16 and 20 are length of field, and this is the free area given here. Now suppose that process P2, that is this process, this one has completed its execution. So after completing execution it will definitely free the allocated memory, so we'll call it as deallocation of memory. So here you can see that now float pointer PTR2 holding null value. So that means this pointer
holding null means it is not pointing to any area in a memory. So some free space is been created here. So next we'll discuss about memory allocation model. आता बघूया की मेमरी अलोकेशन मॉडेल हीपमध्ये कसं असतं. द कर्नल क्रिएट्स न्यू प्रोसेस व्हेन युजर इश्यू अ कमांड टू एक्झिक्यूट अ प्रोग्राम. सो व्हॉट इज कर्नल हिअर? सो आपण कर्नलबद्दल ह्याच्या आधी बऱ्याच वेळा डिस्कस केलेलं आहे. कर्नल इज अ कोर पार्ट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. सो मेजॉरिटी ऑफ रोल्स आर हँडल्ड बाय कर्नल ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. ॲट दिस टाइम इट हॅज टू डिसाइड हाऊ मच मेमरी इट शुड बी अलोकेटेड टू द फॉलोइंग कॉम्पोनंट्स. सो कर्नलला हे डिसाईड करायचं असतं की आता आपण जे कॉम्पोनंट्स बघणार आहे ह्या प्रत्येक कॉम्पोनंटला किती मेमरी अलोकेट केली पाहिजे, कुठं अलोकेट केली पाहिजे. तर त्यामध्ये पहिल्यांदा कुठलं येणार आहे तर कोड अँड स्टॅटिक डेटा ऑफ द प्रोग्राम. तर आपण जो काही कोड लिहिलेला आहे किंवा स्टॅटिक डेटा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता समजा 2 नंबरच्या ॲडिशनसाठी प्रोग्राम लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये इंट ए आणि बी वापरलेलं आहे तुम्ही. तर ए आणि बीला मी मेमरी कुठं द्यायला हवं, तर ह्या सगळ्या गोष्टीचं डिसिजन कोण करतं तर कर्नल करतं. नेक्स्ट स्टॅक आपण बघितलेलं ह्याच्या आधी. स्टॅकचा यूज कुठं केला जातो, ज्यावेळी आपण फंक्शन्स कॉल करतो त्यावेळी स्टॅकचा यूज केला जातो. सो इफ आय एम कॉलिंग व्हेरियस फंक्शन्स इन अ प्रोग्राम, सो कर्नल हॅज टू डिसाइड विच फंक्शन शुड गेट हाऊ मच ऑफ मेमरी अँड वेअर. सो दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कर्नल. नेक्स्ट इज प्रोग्राम कंट्रोल डायनॅमिक डेटा. डायनॅमिक डेटा इज अ डेटा विच गेट मेमरी ॲट रन टाईम. सो रन टाईम आणि कंपाईल टाईम. कंपाईल टाईम म्हणजे आपण ज्यावेळी प्रोग्राम कंपाईल करतो त्यावेळी त्याच्यामध्ये जे लोकल व्हेरिएबल्स असतात त्यांना मिळणारी मेमरी ही स्टॅटिक असते. त्याला आपण म्हणतो कंपाईल टाईम मेमरी अलोकेशन. आणि प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर म्हणजे रन टाईमला ज्यावेळी मला डेटा लागणार असतो, आपण मला वाटतं डायनॅमिक डेटाबद्दल डिस्कशन करताना डायनॅमिक डेटाचं एक्झाम्पल घेतलं होतं ते म्हणजे लिंक लिस्टचं. लिंक लिस्टमध्ये आपण ज्यावेळी नोड्स क्रिएट करतो त्यावेळी प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण नोड क्रिएट करतो त्यावेळी नोडला लागणारी मेमरी ही डायनॅमिकली अलोकेट केली जाते. द साईज ऑफ द प्रोग्राम कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम इट्स डिरेक्टरी एंट्री, साईज ऑफ द स्टॅक अँड PCD डेटा व्हेरी ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. PCD डेटा व्हेरी असं काम केलं आहे कारण डायनॅमिक मेमरी किती लागेल आपण ह्याचं प्रिडिक्शन नाही करू शकत. सो इट गेट व्हेरी ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. सो कर्नल डज नॉट नो हाऊ मच मेमरी टू अलोकेट टू दीज कॉम्पोनंट्स. त्यामुळे डायनॅमिक डेटाला किती मेमरी लागणार आहे हे कर्नलला इन ॲडव्हान्स माहीत नाही आहे. नेक्स्ट इट कॅन गेस द मॅक्झिमम साईज. म्हणजे कर्नल एक मॅक्झिमम साईज गेस करतं की प्रोग्रामला लोकल डेटाला किती साईज लागेल, किती मेमरी लागेल. त्यानंतर डायनॅमिक जर त्याची काही कंटेंट असतील, डायनॅमिक डेटा त्याला काही लागणार असेल तर त्या डायनॅमिक डेटाला किती मेमरी लागेल. तर ह्याचे एक मॅक्झिमम साईज ते प्रिडिक्ट करतं आणि तेवढी साईज ते अलोकेट करतं. So it can guess the maximum size. The stack and heap would grow. म्हणजे स्टॅकसाठी आणि हीपसाठी लागणारी मॅक्झिमम साईज ते प्रिडिक्ट करतं अँड अलोकेट दॅम अकॉर्डिंगली. अलोकेटेड मेमरी मे बी वेस्टेड. असं का म्हटलेलं आहे कारण समजा त्याने एक मॅक्झिमम साईज 100 MB इतकी मॅक्झिमम साईज त्यानं प्रिडिक्ट केली आणि तेवढी 100 MB अलोकेट केली, पण प्रोग्रामला त्यामधील फक्त 70 बाईट्स किंवा 80 बाईट्स यूज झाले. तर राहिलेले समजा 80 बाईट्स यूज झाले, राहिलेले 20 बाईट्स हे काय झाले आता वेस्ट झाले. ऑर अ प्रोसेस मे रन आउट ऑफ मेमरी ड्युरिंग इट्स एक्झिक्युशन. आउट ऑफ मेमरी म्हणजे समजा 100 MB पेक्षा जास्त लागणार आहे, पण कर्नलला प्रेडिक्शन काय केलं की त्याला 100 बाईट्स लागतील. पण ॲक्च्युली प्रोग्रामला जर 100 बाईट्सच्या पेक्षा जास्त जर मेमरी लागली तर प्रोग्राम आउट ऑफ मेमरी जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये एरर्स येऊ शकतात. सो टू ओव्हरकम दिस डिसएडव्हान्टेज म्हणजेच काय एक मॅक्झिमम ब्लॉक अलोकेट केला गेलेला आहे आणि त्याच्यातले फक्त 80 बाईट्स यूज केले, आता राहिलेले 20 बाईट्स हे वेस्ट जाणार किंवा 100 बाईट्स अलोकेट केलेले आहेत पण प्रोग्रामला जास्त बाईट्स लागणार आहेत त्यामुळे ते आउट ऑफ मेमरी जाऊन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू शकतं. तर हा डिसएडव्हान्टेज दूर करण्यासाठी ही टेक्निक इथे यूज केली जाणार आहे. हिअर वी कॅन सी दॅट वन सिंगल ब्लॉक ऑफ मेमरी इज बीन गिवन इन विच code has been allocated certain amount of memory here. After that we have allocated memory for static data. Now here we can see that free space is there in between stack and PCD. Now PCD will grow in this direction and stack will grow in this direction. म्हणजेच काय एखादा डायनॅमिक डेटा लागला, सपोज आता डायनॅमिक डेटाला ऑलरेडी मी एखादे 20 बाईट्स अलोकेट केलेले आहेत. समजा अजून एखादा डायनॅमिक डेटा मला रन टाईमला लागला
आणि त्याला एक 5 MBची साईज लागणार आहे, तर मी ही साईज त्याला ॲलोकेट करू शकतो. ओके, म्हणजे ते इकडं ग्रो करते, ह्या डायरेक्शनमध्ये ग्रो करते. सो इट इज ग्रोईंग इन दिस डायरेक्शन. समजा मी एखादं फंक्शन कॉल केलं आणि स्टॅकमध्ये टॉप ऑफ द स्टॅकला मला अजून काही मेमरी लागणार आहे, तर ती मेमरी इथं अलोकेट केली जाईल टॉप ऑफ द स्टॅकला. म्हणजे ह्याच्यामुळे एक ॲडव्हान्टेज काय होते की आपला फ्री स्पेस हा मध्ये राहतोय आणि फ्री स्पेस हा डिवाइड होत नाही आहे. म्हणजे तुमचा स्टॅक ह्या डायरेक्शनमध्ये ग्रो होतोय आणि डायनॅमिक डेटा ह्या डायरेक्शनमध्ये ग्रो होतोय. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघूया की मेमरी रियूज कशी केली जाते. म्हणजे एखादा डेटा जर फ्री झाला तर ती मेमरी डिअलोकेट केली जाते आणि तो पर्टिक्युलर ब्लॉक हा फ्री होतो. मग असे बरेचसे फ्री ब्लॉक रँडमली वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ॲड्रेसवर असे फ्री ब्लॉक राहतात. तर असे फ्री ब्लॉक रियूज कसे केले जातात आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया.